हाय, माझं नाव नीरज जोशी. माझं नाव श्वेता जोशी. आम्ही विजय यशवंत इन्फिनिटी पुनावळे इथे फ्लॅट घेतला होता आणि आम्ही इंटेरियर करता सर्च करत होतो. तर इंस्टाग्राम पेज थ्रू आम्हाला डिझाईन 9चा रेफरन्स मिळाला. आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि निनाद आमच्या साईटवर आले. त्यांनी साईट व्हिजिट केली. त्याबरोबरच त्यांचे एक्झिस्टिंग प्रोजेक्ट प्लस पाईपलाईन प्रोजेक्ट, ऑनगोईंग प्रोजेक्ट सर्व काही आम्हाला दाखवलं त्यांनी आणि आमच्या बजेटमध्ये बसणारं कोटेशन दिलं आणि त्यामुळे आम्ही डिझाईन 9सोबत जायचं डिसाईड केलं. सो एंट्रन्ससाठी आम्हाला त्यांनी खूप सारे ऑप्शन्स दिले होते, ज्यामध्ये इन्क्लुडिंग मिरर पॅनलिंग किंवा कम्प्लीट विनियर. पण त्यातलं आम्ही मिरर पॅनलिंगच्या ऑप्शनला गेलो आणि खूप सुंदर झालं आहे ते. म्हणजे जो लुक येतो एंट्रन्स पाहिल्यावर सगळ्यांना खूप आवडतं ते मिरर पॅनलिंगचं लुक. मग आम्ही हॉलमध्ये, तर आमच्या घरामध्ये कुठेही लॅमिनेट यूज नाही आहे, कम्प्लीट विनियर आणि ॲक्रिलिकमध्ये आहे. सो हॉलसाठी पण आम्ही ॲक्रिलिक आणि विनियर निवडलं. ॲक्रिलिकसाठी सॅलीने आम्हाला खूप मदत केली. तिथे आम्ही गेलो होतो, खूप साऱ्या ऑप्शन्समधून तिने शीट सिलेक्ट केली. टी व्ही हाऊससाठी पण त्यांनी आम्हाला विनियरमध्ये खूप सारे ऑप्शन्स दिले होते आणि जो ऑप्शन आम्ही निवडला तो खूप छान एक्झिक्यूट झाला आहे. मंदिरामध्ये आम्हाला थोडंसं वेगळं डिझाईन हवं होतं. आम्हाला थोडंसं ग्लासमध्ये हवं होतं. सो निनादने आम्हाला फ्लुटेड ग्लासचा ऑप्शन दिला आणि ते खरंच खूप सुंदर दिसतंय. त्यासोबत बॅक साईडचे जे MDFचे डिझाईन्स आहेत त्याचे पण भरपूर ऑप्शन्स दिलेले. त्यापैकी आम्ही जो ऑप्शन चूज केलेला तो पेंट नंतर कसा दिसेल, काय दिसेल याचं 3D डिझाईन देऊन एकदम परफेक्टली त्यांनी एक्झिक्यूट केलं. त्यासोबत आमची एक रिक्वायरमेंट होती की आम्हाला मंदिराकरता महिरप हवं होतं. तर त्याचे सुद्धा कॉन्टॅक्ट्स निनादने खूप चांगले दिले आणि आम्हाला खूप छान त्यांनी बनवून दिलेलं मंदिर. किचनसाठी आम्हाला काही सिव्हिल चेंजेस करून घ्यायचे होते. जो काही बिल्डरने दिला होता ओटा त्याची डिरेक्शन आम्हाला चेंज करायची होती. तर त्या सिव्हिल चेंजेससाठी निनादने खूप हेल्प केली. कॉर्ड सिलेक्शनसाठी, इव्हन सिंक सिलेक्शनसाठी आणि ज्या कॉर्डला मॅच होईल असं त्यांनी आम्हाला ॲक्रिलिक निवडून दिलं. अजून मला किचनमध्ये एक टॉल युनिट हवं होतं, जिथे आम्ही साऱ्या इलेक्ट्रॉनिक्स ॲप्लायन्सेस जसे की मिक्सर, ओव्हन आणि ज्याला विकर बास्केट्स पण आपण हे करू शकतो. तर ते खूप सुंदर झालं आहे. इव्हन क्रॉकरी युनिट पण किचनमधलं खूप छान झालं आहे. मास्टर बेडरूमसाठी आम्ही थोडं विंटेज स्टाईलमध्ये जात होतो. त्याच्यामुळे आमचं पहिल्यापासून डोक्यात होतं की आम्हाला विनियरमध्येच करायचं किंवा असं वुडन थीमच डोक्यात होतं. तर आम्ही ते सांगितलं सायलीला की आम्ही थोडं विनियरमध्ये बघतोय. तर त्यासाठी पण तिने आम्हाला सिलेक्शनसाठी खूप मदत केली आणि विनियरबरोबर तिने केन शीटचा एक ऑप्शन निवडला. त्याच्यामुळे मास्टर बेडरूम खूप सुंदर आणि सगळ्यांना खूप आवडत आहे. आणि जे बॅक पॅनलिंग पण तुम्ही बघाल तिथे खूप छान लुवर्स सिलेक्ट केले आहेत त्यांनी आणि त्या लुवर्सवर जे लाईट्स लावले आहेत ते खूप अँटिक आणि सुंदर. त्यासाठी निनादला आम्ही थँक्यू म्हणू. टॉल युनिट आहे तिथे पण खूप छान स्टोरेज झालं आहे. तिथे आम्ही खूप सारे आमचे स्टडीज सामान वगैरे किंवा काही वेगळ्या गोष्टी ठेवू शकतो.
करता आमची रिक्वायरमेंट अशी होती की मुलगा आणि आजोबा राहणार आहेत, तर त्या जास्त चाइल्डिश जाता कामा नये ती रूम. सो निनादने ती रूम खूप एस्थेटिकली खूप छान डिझाईन केलेली आहे. एक कॉम्पॅक्ट रूममध्ये त्यांनी खूप छान स्पेस काढून दिलेला आहे. आम्हाला सिट आउट एरिया, त्या रूममधला सगळ्यात फेवरेट स्पेस हा आमचा सिट आउट एरिया आहे, जो की खूप छान आणि सुंदर डिझाईन केलेला आहे. ज्यावेळी पण कोणी येतं त्यांना तो एरिया खूप आवडतो, खूप अट्रॅक्ट होतात टुवर्ड्स दॅट एरिया. वॉलपेपर आणि तो जो हँगिंग लाईट आहे मंकीचा, ते पण निनादचंच सिलेक्शन होतं. ते खूप छान दिसतंय. ती रूम एकंदरीतच खूप सुंदर झालेली आहे. ओव्हरऑल निनाद आणि सायली, थँक्स फॉर एक्झिक्युटिंग दिस प्रोजेक्ट. त्यांची टीम खरंच खूप स्किलफुल आहे. जो काही प्लॅन दिलेला त्यांनी दिलेल्या वेळेत कंप्लीट केला आणि त्यांच्या स्किल्ड टीमने खूप छान एक्झिक्यूट केलेला आहे प्लॅन. आणि कलर कोऑर्डिनेशन आणि लाईट्सबद्दलची समज डिझायनरची जी खूप छान आहे. आणि वी विल डेफिनेटली रिकमेंड डिझाईन 9 टू आवर फ्रेंड्स अँड फॅमिली. थँक्यू. ऑल द बेस्ट.